अखेर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो ठरलेला आहे। एका नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 आता अगदी हातातोंडाशी आलेली आहे आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अगोदरच मोर्चेबांधणी जी आहे ती सुरू केलेली आहे। लोकसभेतील काही उणीवांचा धडा घेत आता महाराष्ट्रातील विधानसभेचा गड राखण्यासाठी सामंजस्य दाखवण्यात येत आहे। उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून होते। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या। या दौऱ्यात इंडिया आघाडीतील मोठा भाऊ काँग्रेस सोबत अनेक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। त्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा ठरल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येतोय। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली। महाराष्ट्र विधानसभेसाठी त्यात एक रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये विधानसभेच्या जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली। मुख्यमंत्रीपदी कोण असावं याविषयी तीनही घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एका नावावर शिक्कामोर्तब झालंय असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा समावेश आहे। महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि जागा वाटपाचं जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवेल अशी देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते। राज्यामध्ये 288 जागा विधानसभेच्या आहे आणि त्यामध्ये आता मोठा भाऊ काँग्रेस असणार आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वांनाच चकवा दिला। लोकसभेत त्यांनी दणदणीत यश मिळवलं, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी वेगळी योजना आखल्याचं समोर येते आहे। मागील चुका टाळून महायुतीला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आता महाविकास आघाडी आहे। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दिल्ली दौरा होता। त्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होतंय का आणि फायनल त्यांचं नाव होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चर्चेत त्यांचं नाव आहे असं देखील कळतंय। मात्र जयंत पाटील यांचं नाव बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या नावासाठी शरद पवार संमती दर्शवतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, जयंत पाटील की उद्धव ठाकरे, कोण असावा महाआघाडीकडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर उद्धव ठाकरेंचं नाव फायनल झालेलं असेल तर त्यावर तुम्ही सहमत असाल का ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।